गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। आज दिनांक 9 जुलै रोजी सकाळी 11 वाजता नांदगाव भूमी अभिलेख कार्यालय आवारात लक्ष्मीबाई एकनाथ गायकवाड यांचे आमरण उपोषण केल्याचं बघायला मिळालं। सविस्तर वृत्त असं की उपोषणकर्ता लक्ष्मीबाई एकनाथ गायकवाड वय वर्ष 47 राहणार बोलठाण तालुका नांदगाव जिल्हा नाशिक यांची शेत मिळकत गट क्रमांक 310 नावे असून सदर मिळकत माझ्या सासऱ्याने वाटप पत्राद्वारे माझे पती व माझ्या नावाने वाटप करून दिलेली आहे। त्याचबरोबर गट नंबर 310 बाबत शेजारील गट क्रमांक 311 मधील शेतकरी देखील त्यांच्याशी वादविवाद करून नेहमी भांडणे करीत असतात। भूमी अभिलेख नांदगाव कार्यालयाकडे गट क्रमांक 310 साठी मोजणी 25 फेब्रुवारी 2022 रोजी अर्ज सादर केला होता, परंतु त्या मोजणीनंतर प्राप्त झालेल्या अहवालामध्ये चुकीची माहिती नमूद करण्यात आली। अहवालात असं नमूद केलं की गट नंबर 310 हा प्रत्यक्षात गट नंबर ते 311च्या ठिकाणी आहे आणि 311 हा 310च्या जागी आहे। हा अहवाल प्रत्यक्ष नकाशा रेकॉर्ड ऑफ राईट व माझ्या शेतातील हक्काच्या विरोधात आहे। त्यामुळे गट नंबर 311 मधील शेतकरी वेळोवेळी मला दमदाटी, शिवीगाळ व मारहाण करण्याचा प्रयत्न करत असून पीक काढणीच्या वेळी त्रास देतात आणि म्हणतात की हे क्षेत्र माझे नसून त्यांचे आहे। त्यामुळे त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला सतत भीतीची वातावरणात राहावे लागतात। माझी एकच मागणी आहे, माझ्या गट क्रमांक 310च्या जमिनीचे सीमाकाठांची मोजणी करून हद्द निश्चित करून मला मिळावे। जोपर्यंत मोजणी पूर्ण होत नाही तोपर्यंत मी दिनांक 9 जुलै 2025 पासून उपभिमुख अभिलेख कार्यालय नांदगाव येथे शांततेत मार्गाने आमरण उपोषण करीत आहे। सदर उपोषण कायदा व सुव्यवस्थेचा भंग होणार नाही याची हमी देते। उपोषणाच्या दरम्यान अथवा त्यानंतर माझ्या जीवितास किंवा माझ्या शेती मालमत्तेस काही अपाय झाल्यास पूर्ण जबाबदार उपभूमी अभिलेख कार्यालय नांदगाव जबाबदार राहील असे आवाहन लक्ष्मीबाई गायकवाड यांनी केले। मी लक्ष्मीबाई एकनाथ गायकवाड राहणार बोलठाण तालुका नांदगाव जिल्हा नाशिक। बोलठाण गावामध्ये गट नंबर 310 हे क्षेत्र माझं असून भूमी अभिलेख यांनी माझ्यावर खूप अन्याय केलेला आहे। मी यांना वारंवार पत्र दिलेलं आहे, वारंवार अर्ज दिलेले आहे, माझ्या हाती खुणा उपटलेल्या आहे, त्यासुद्धा भूमी अभिलेखला सांगितलेलं आहे। तरीसुद्धा भूमी अभिलेख बोलते तुझ्याजवळ खोटे दस्तत आहे, तुझे काही खरे दस्तत नाही, तू इकडे यायचं नाही तर तुझ्यावर आम्ही फौजदारी गुन्हा दाखल करू असं बोलून त्याच्यानंतर माझ्या जीवाला त्यांच्यापासून धोका आहे आणि जोपर्यंत मला माझा 310 गट नंबरमध्ये हद्दी खुणा राहून देत नाही तोपर्यंत मी आमरण उपोषण सोडणार नाही। उद्या माझ्या जीवाचं काही बरं वाईट जर झालं याला भूमी अभिलेख जिम्मेदार राहणार। एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी विजय बडोदे, नांदगाव। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।